हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सकाळचे वाजलेत 6:15 आणि आता आम्ही निघालो दगडूशेठला काकड आरतीला. खूप दिवसानंतर काकड आरतीला निघालो आहे. गाईज एक अराऊंड 8:30 झालेत आणि आम्ही दगडूशेठची काकड आरती करून रिटर्न आलो आहे. सकाळी 7 ते 8 आरती चालती. त्यानंतर चहा घेतला आणि तिथून इथे सकाळी सकाळी भाई आरतीला गेलं ना, इतकं भारी वाटतं ना की बस एकदम फ्रेश होऊन जातं माणूस पूर्ण दिवसभरासाठी. लोकांना काय बोलावं ना, खरं तर कधी कधी कळतच नाही. आज सकाळी मी दगडूशेठला गेलो होतो काकड आरतीला. तर दगडूशेठच्या मंदिरात प्रत्येक प्रत्येक 5-5 फुटावरती होर्डिंग लावलेलं आहे की फोटोज आणि व्हिडिओज घेणं अलाउड नाही आहे. आणि तरीही जिथं 4 लोक असणारच की जे त्याच्याकडे प्रत्येक वेळा नजरअंदाज करणार आणि तरी पण ते फोटोज किंवा व्हिडिओज घेणारच. आणि त्या 4 लोकांना सांगायला ट्रस्टने लिटरली 5-10 लोक ठेवलेत की घेऊ नका. अरे पण मला असं वाटतं की काय गरज आहे. जर ट्रस्टने अलाउड नाही केले तर त्याच्यामागं काहीतरी रिझन असतील. मग त्या गोष्टींचा त्या रूल्सची रिस्पेक्ट करा ना. मग तुम्ही फोटोज व्हिडिओज घेणार आणि त्यानंतर 4 लोक तुम्हाला ओरडणार, त्याच्याकडे परत तुम्ही नजरअंदाज करणार, परत दुसरा माणूस येऊन तेच करणार. कशाला? मला स्ट्रॉंगली असं वाटतं की प्रत्येक मंदिराचे काही रूल्स आहे, तिथं सगळेजण श्रद्धेसाठी जातात. प्रत्येक मंदिराचे काही रूल्स आहेत तर आपल्या सगळ्यांना त्याची रिस्पेक्ट करणं गरजेचंच आहे आणि ते केलेच पाहिजे. गाईज 6:30ला माझं ऑफिस सुटलं होतं आणि आज दुपारी मला माझ्या एका एक्स कलिगचा आणि जो माझा खूप चांगला फ्रेंड आहे त्याचा मेसेज आला की अरे आज आपण बाहेर जाऊयात डिनरसाठी. आणि आमची एक कॉमन फ्रेंड आहे तर ती पण येणार होती. तर 6:30ला ऑफिस सुटल्यानंतर मग मी 7 वाजेपर्यंत रूमवर आलो आणि त्यानंतर माझी फ्रेंड मला पिक करायला आली आणि तिथून आम्ही गेलो होतो कॅम्पला. कॅम्पमध्ये आम्ही जस्ट एका कॅफेमध्ये गेलो होतो, मार्जोरिन कॅफेला. आणि मग तिथं आम्ही बऱ्यापैकी खाल्लं. तर मग आम्ही ऑर्डर केलं होतं एक मायो चीज सँडविच, देन एक त्यांचं स्पेशल आहे ग्रीन चटणी सँडविच, देन कोल्ड कॉफी, कोल्ड चॉकलेट आणि समथिंग एल्स. त्यांचा जो मोस्ट फेमस आणि जो स्पेशल आहे ग्रीन चटणी सँडविच तो बेटर होता, चांगला होता. बाकीचं ठीकठाक होतं, नॉट सो गुड. आणि मग तिथून थोडा आणि तिथे आम्ही थोडं मग कॅम्पमध्ये फिरलो आणि कॅम्पवरनं गेलो होतो ते FC ला. तर मग FC वरती जाऊन मग थोडं चॅट वगैरे खाल्ली आणि मग बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. खूप काही जुन्या गोष्टी नव्या गोष्टी डिस्कस केल्या आणि तिथून मग त्यानंतर मी आलो होता घरी. तर मग असा हा माझा आत्तापर्यंतचा सगळा प्रवास होता. म्हणजे माझा ऑफिस नंतरचा 9 वाजता मी ऑफिसला गेलो होतो आणि 6 वाजेपर्यंत तो ऑफिसमध्ये होतो, 6:30पर्यंत अराऊंड. आणि मग तिथून पुढे मग मी गेलो होतो कॅम्पला. तर गाईज असा होता आजचा सगळा दिवस. सकाळी दगडूशेठ गणपतींची काकड आरती, त्याच्यानंतर ऑफिस आणि त्याच्यानंतर मित्रांसोबत कॅम्पमध्ये कॅफेला. तर आजचा जो दिवस होता ना एकदम भारी गेला आहे. आणि आता मी हा व्लॉग थांबवतो. उद्या रविवार आहे पण मला एक 9:30 ते 6:30 ऑफिस आहे, कारण माझा वीक ऑफ हा मंडे आणि ट्यूजडे आहे. तर मग त्यामुळे मला आता झोपायचं आहे. व्लॉग एडिट केला आहे, फक्त ही शेवटची क्लिप असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.